हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा काय चाललेलं आमचं हे कालचा व्हिडिओ आहे बरं का। आज गुरुवारी येत आहे तुम्हाला ब्लाऊज कट करून घेतला, कारण का म्हणलं कसं असतं ब्लाऊज करून घेतला ना बसल्या बसल्या उठता बसता शिवाय येतं। मग अक्षर आमची अभ्यास करत होती मागच्या बाजूला माझ्या, आणि मी पुढं आपलं ब्लाऊज कट करून करायचं काम चालू होतं माझं। परत मग थोड्या वेळानं म्हणलं लसूण वगैरे सोलावा। भया झोपला शाळेतनं आल्यानंतर, कारण गार वारं सुटलेलं। मग म्हणलं चुड्याचं वगैरे, चुडा म्हणजे लय दिवस झालं चुरमुरे आणून ठेवलेले, मग म्हणलं चुडा करून घ्यायचा। मग त्याच्यासाठीच माझं सगळं करायचं चाललेलं। हे बघा हा एक ब्लाऊज पूर्ण झालाय, काल अर्धाच राहिलेला आणि आज पूर्ण केलाय त्याला, दुपारीच झालाय हा पूर्ण। आणि ह्याचा पानगाळा आहे बघा, आणि साधी अशी लेस लावली मॅचिंगचीच आहे, आणि असे लटकन केलेत। नॉट आयतेच लावते मी, करत नाही ह्याची कपड्याची, कारण का माहिती आहे का कपड्याचे केले का नाही जरा वेगळेच दिसतात, त्याला लुकच येत नाही ब्लाऊजला, म्हणून मी आयतेच लावते। आणि वाटतोय ब्लाऊज नक्की सांगा बरं का। आणि हे बघा प्रिन्स कट आहे बरं का। हुक वगैरे लावून घेतले, आणि बाही पण अशी छोटे, बाही मोठी नाही, बाहीला डिझाईन नाही। आत माया बघा, माया भरपूर सोडते मी, कारण का की कमी जास्त कधी झाला ब्लाऊज तरी आपल्याला फास्टमध्ये उसवायला येतो, फिटिंग असते, आणि फिटिंग परफेक्ट केली आणि माया आत भरपूर ठेवली की टेन्शन नसतंय। आणि हा ब्लाऊज बघा पूर्ण झाला असा। मग लगेच चुरमुरं वगैरे नीट करून घेतले। म्हणलं कसं असते नीट करून चाळून घेतलं ना की बरोबर खर वगैरे काय असली तर निघून जाते, म्हणून ते काम चालू होतंच। पण मग म्हणलं मग माझे काल 2 ब्लाऊज शिवून झालते, आणि त्याच्यातला साधा एक होता। मग पूर्ण म्हणजे असं डिझाईन वगैरे असली तरच मी तुम्हाला शेअर करते, डिझाईन नसली तर मी शेअर करत नाही। कारण का म्हणलं साधे ब्लाऊज काय एकतर कटोरे असतात, किंवा एकतर प्रिन्स असतात, किंवा एकदम साधे फोरटक्स असं, म्हणून मी साधे ब्लाऊज काय तुम्हाला शेअर करतच नाही। मग म्हणलं चला आता चुडा वगैरे करून घ्यायचा, म्हणून मी तुम्हाला म्हणलं चुडा करायला गेलती बघा। आणि तिथं दिदी म्हणली घेते थोडासा व्हिडिओ, म्हणलं घे बाई घे म्हणलं। मग लसूण वगैरे चिचून घेतला पट्ट दिशेने खलबत्त्यातनं, आणि कढीपत्ता काय आता दारात झाड असल्यामुळं कढीपत्त्याचा काय विषय नसतो, आणून ठेवावा मग करावं असलं कायच नाही। लगेचच तोडून आणला ताजा ताजा, आणि लगेचच चुडा करायला घेतला। आणि मक्याचे पोहे वगैरे तळून घेतले, कारण का मक्याचे पोहे चुड्यात टाकले ना तरच म्हणजे एकदम मस्त लागतो चुडा, म्हणून मी म्हणलं चुरमुरे आणतानाच मी मक्याचे पोहे हे घेऊन आलते। आणि सगळं तळून वगैरे घेतलं, आणि लगेचच मग चुडा वगैरे केला बघा। आणि चुडा एकदम मस्त झालता ना। आता शेव करायची होती, पण शेव म्हणलं आता कधी करत बसायचं, म्हणून मी म्हणलं आयतीच आणावी। मग आयती शेव आणली आणि सगळं चुड्यात मिक्स करून टाकली। म्हणलं पोरांना पण कसं माहिती आहे का पट्टशीने खाता येते, काय आपलं दुसरं काय वरचं खाण्यापेक्षा दुसरं बाहेरचं, त्यापेक्षा म्हणलं असला घरात घेतला वाटीभर खाल्ला विषय संपला, असं असतंय ना। आणि घरचं ती घरचंच असते शेवट। कसं असतंय बाहेरचं किती जरी आणलं तरी म्हणजे रोज कसं असतं पोरांना वेगळं काहीतरी लागतं। मग म्हणलं आता थोडं काहीतरी वेगळं अजून चुड्याबरोबर खायला पण थोडंसं करून ठेवायचं ना। आता कसं आहे आषाढ महिना चालू झाला आहे, मग आज त्या आषाढमध्ये कापण्या वगैरे करतातच, ते पण मी करताना तुम्हाला दाखवणार आहे की मी कसे करते काय करते। आणि माझं काय चुकत असलं ना करताना किंवा बोलताना तरी पण मला सांगत जावा, कारण कसं असते मला एकतर एवढा सराव नाही, तरी अजून ह्या 2-4 महिन्यात झाला आहे, म्हणजे थोडाफार होतोय अजून। आणि काय काय शब्दांचा उच्चार वगैरे कसं असते मराठीत किंवा हिंदीत असं म्हणजे कधी विषय येत नाही ना एवढा बोलण्याचा, आणि अचानक व्हिडिओमार्फत बोलायला लागल्यावर कसं उच्चार कमी प्रमाणात होत असतो, म्हणजे जास्त प्रमाणात होत असतो। आणि रोज आपण घरात एवढे शब्द उच्चारत नसतो, आणि व्हिडिओमार्फत उच्चारत असतो, त्याच्यामुळं ती ही बघा आयती शेव आणलेली लगेचच अशी मिसळून घेतली। म्हणलं आता वरनं नुसतं घालून खाण्यापेक्षा सगळी मिसळली ना सगळ्यांना, म्हणजे कोण खात असलं त्यांना म्हणजे घेताना मिसळा द्या असली भानगड नसते, म्हणून मी तशी करून घेतली बघा। आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्रायबर कमेंट भरपूर करत जावा बरं का ताईंनो, आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा।